नमस्कार. माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतोय सध्या सर्वसामान्यांच्या जीवन प्रश्नातील एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे सध्या पेट्रोल आणि डिझेल या सगळ्याचे भाव सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. खरं तर मे महिना सुरू आहे. एकीकडे उकाडा सुद्धा आहे. सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सुद्धा आहे आणि या सगळ्यामध्ये सर्वसामान्यांसाठी जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा सातत्यानं आपण पाहायला गेलं तर अनेकांकडे वाहनं आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आता त्याच वाहनांना चालवण्यासाठी असेल किंवा त्याच्यामध्ये जे इंधन भरलं जातं त्यासाठी आता त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे आणि त्याचं कारण आहे म्हणजे सध्या सातत्यानं वाढत असलेले इंधनाचे दर. सध्या बाजारामध्ये आपण पाहायला गेलं तर इंधनाच्या दरामध्ये आपल्याला सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळतं आणि त्याचाच फटका हा सर्वसामान्यांना बसतोय. आज मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा महागलेल्या आहेत. जवळपास एकाच महिन्यामध्ये 4 वेळा या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती महागलेल्या आहेत. आजचा दर आपण पाहिला तर 111 इतका आहे, तर 97 इतका हा डिझेलचा दर आहे आणि या सगळ्याची सविस्तर माहिती आपण जी आहे ती जाणून घेणार आहोत. मात्र सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर आता हा जो पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सातत्याने जे वाढत आहेत, पेट्रोल आणि डिझेल जे सातत्यानं महाग होत आहेत आणि याचाच फटका हा आता सर्वसामान्यांना बसत आहे. खरं तर 15 मे पासून जी महागाई सुरू झाली, आज आपण पाहतोय 25 मे, आज चार चार वेळा ही देशभरामध्ये इंधनाच्या दर जे आहेत ते वाढलेले आहेत आणि इंधनाचे दर वाढल्यामुळे त्याचा फटका हा सर्वसामान्यांना बसलेला आहे. सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं तर आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवरती इंधनाचा वापर हा कमी प्रमाणात करावा, जपून करावा असं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर इंधनाचा वापर कमी करत असताना एकीकडे राज्यभरामधल्या जर आपण घडामोडी पाहिल्या तर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी डिझेल उपलब्ध नाहीये. अनेक ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेल असेल तर दुसरीकडे सीएनजी सुद्धा एका बाजूने वाढतोय. त्यामुळे पेट्रोल झालं, डिझेल झालं, सीएनजी झालं, यासोबत पाहायला गेलं तर अनेक वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात महागत आहेत. मात्र तेल महागल्यामुळे सर्वच किमती सुद्धा महागत आहेत आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. आपण पाहतोय की आज दरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये जर आपण पाहायला गेलं तर पेट्रोलचे दर हे 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ झाली आहे. आजची ही दरवाढ आपण पाहतोय ज्यामध्ये 2 रुपयाची ही दरवाढ पाहायला मिळत आहे. काही पैशांनी वाढतोय ती म्हणजे 2.61 रुपये, हे जे 61 पैसे दुसरीकडे आपण पाहतोय 17 पैसे, म्हणजे 2.61 रुपयांनी पेट्रोल आजचा दर आहे आणि 2.17 रुपये हा आजचा डिझेलचा दर आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल असं जर सातत्यानं हे आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे. यासोबतच जर आपण पाहायला गेलं तर साधारणतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना जे ते आवाहन केलं होतं आणि त्यांच्या आवाहनानुसार आपण पाहतोय की सध्या इंधनाचे दर जे ते एकीकडे इंधन कमी करण्याचं आव्हान हे पंतप्रधानांचं होतं. मात्र दुसरीकडे एकीकडे आव्हान असताना दुसरीकडे सातत्यानं इंधनाचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यानंतर साधारणतः पाहायला गेलं तर अवघ्या काही दिवसांमध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढत आहे. आतापर्यंत 4 वेळा ही दरवाढ आपल्याला पाहायला मिळते. 4 वेळा ही दरवाढ झालेली आहे आणि या वाढीमुळे सर्वसामान्यांना साधारणतः त्यांच्या महिन्याचा दरमहा साधारणतः पाहायला गेलं तर जो काही खर्च आहे त्याच्यामध्ये ते वाढ झाल्यानं त्यांना सुद्धा आता आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. दरम्यान यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वाधिक वाढ जी आपल्याला पाहायला मिळत होती. त्यानंतर 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढल्याचं पाहायला मिळतं आणि पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीमुळे साधारणतः पाहायला गेलं तर अनेक दर सुद्धा वाढताना पाहायला मिळतं. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता आणि व्यावसायिकमध्ये रोषाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतं. आपणही काही ज्यावेळेला पेट्रोल आणि डिझेलचे दर हे मुंबईमध्ये असेल किंवा राज्याच्या अनेक भागांमध्ये महागले त्यावेळेला आपण सुद्धा जे वाहन चालक आहेत, दुचाकी चालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत केली. त्यावेळेला त्यांनी सुद्धा या दरवाढीबाबत आपलं मत जे ते व्यक्त केलं आणि त्यावेळेला त्यांनी खरं तर ही सरकार विरोधामध्ये निराशा असलं, सरकार विरोधी भूमिका त्यांची पाहायला मिळाली. साधारणतः सातत्यानं जर अशा प्रकारे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती महागत असतील तर त्याचा खरं तर फटका हा सर्वसामान्यांनाच आहे. त्यामुळं साधारणतः पाहायला गेलं तर आर्थिक बोजारा जो वाढतो साधारणतः ती सुद्धा प्रतिक्रिया नागरिकांची होती. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलं आणि त्यानंतर साधारणतः पाहतोय पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतील याचा अंदाज आला होता आणि त्यानुसार पाहायला गेलं तर अनेकांनी साधारणतः हा अंदाज व्यक्त करत साधारणतः या सगळ्यावरती एकीकडे अंदाज आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की भारतीयांनी सोनं खरेदी, इंधन बचत आणि खाद्यतेलाची बचत या त्रिसूत्राचं कोशेने पालन करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. दरम्यान या
साधारणतः पाहायला गेलं तर त्रिसूत्रीचं पालन करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. मात्र खनिज तेलाचे दर वाढल्यामुळे भारतामधील पेट्रोलियम कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. एकीकडे आपण पाहतोय इंधनाचे दर वाढवते, इंधनाचे दर वाढतात आणि दुसरीकडे अशा प्रकारे ही सातत्यानं दरवाढ जी होत आहे त्यामुळं निश्चितच आता पेट्रोल आणि डिझेलचा वापर किती प्रमाणात करायचा हा सुद्धा सवाल आहे आणि दुसरीकडे जेवढं गरजेचं आहे तेवढंच वापर करा असं सुद्धा आव्हान एकीकडे पंतप्रधानांचं असताना तर दुसरीकडे अशा प्रकारे दरवाढ होत आहे. त्यामुळे प्रश्नचिन्ह हा निश्चितच निर्माण झालेला आहे. याशिवाय जर पाहायला गेलं तर 5 राज्यांच्या निवडणुका संपतात. देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी या तोट्याचा काही भार सर्वसामान्यांना टाकायचं ठरवलं. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्याचं सुद्धा बोललं जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एकदमच मोठी दरवाढ केल्यास सामान्य जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण होऊ शकतो. हीच गोष्ट लक्षात घेत सध्या पेट्रोलियम कंपन्यांनी हळूहळू पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ केल्याचं बोललं जातं. विरोधक सुद्धा या सातत्यानं वाढत असलेल्या दरांवरती सरकारवरती टीका करताना पाहायला मिळत आहेत. विरोधकांकडून सातत्यानं या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढीचा निषेध केला जात आहे. दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर तारखेनुसार तेव्हा कशा प्रकारे दरवाढ झाली हे सुद्धा पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाहतोय 15 मे रोजी पहिली इंधनाची जी आहे ती दरवाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यापूर्वी 103 रुपयांनी पेट्रोल जे आहे ते आपल्याला सर्वसामान्यांना भरता येत होतं. 103 रुपयांनी हे पेट्रोल जे ते मिळत होतं. मात्र 15 मे रोजी ज्यावेळेला या निवडणुका 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर 15 मे रोजी जर पेट्रोलची किंमत जर आपण पाहिली तर 3 रुपये ही 3 रुपयांनी हे पेट्रोल जे ते आपण पाहायला गेलं तर आपल्याला महाग झाल्याचं पाहायला मिळालं आणि डिझेल हे 3.11 रुपयांनी महाग झाल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे जे 103 रुपयाचं जे पेट्रोल आणि डिझेल होतं ते थेट 106 रुपयांवरती पेट्रोल गेलं आणि इंधनाचे दर आणि डिझेलचे दर सुद्धा 3 रुपयांनी वाढले. त्यानंतर 19 मे रोजी सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीत जी आहे आपल्याला पाहायला मिळाली. 19 मे रोजी पेट्रोलच्या किमती 87 पैशांनी मागल्या तर डिझेलचे दर हे 90 पैशांनी मागले. त्यानंतर 23 मे रोजी तिसऱ्यांदा ही दरवाढ आहे. तिसऱ्यांदा जी दरवाढ झाली त्यावेळेला पेट्रोलमध्ये 90 पैशांनी महाग झाले. त्यानंतर डिझेल हे 91 रुपयांनी 91 पैशांनी महाग झाले, माफ करा. तर त्यामुळे आपण पाहतो की साधारणतः 3 वेळाची दरवाढ झाली. त्यामध्ये सुरुवातीला रुपयांनी दरवाढ काढण्यात आली आणि त्यानंतर 2 वेळाची दरवाढ झाली ती पैशांमध्ये दरवाढ झाली. जी रुपये पैसे असं ज्या वेळेला आपण पाहतो त्यामध्ये पहिली दरवाढ जी 15 मे रोजी झाली ती 3 मे रोजी माफ करा 15 मे रोजी झाली जी 3 रुपयांनी झाली होती आणि त्यानंतर 19 मे रोजी झाली ती पैशांमध्ये झाली होती. त्यानंतर 23 मे रोजी झाली ती सुद्धा पैशांमध्ये दरवाढ झाली होती आणि आता आपण पाहतोय की जी 25 मे रोजी जी म्हणजे आज जी दरवाढ झाली आहे ती पुन्हा एकदा रुपयांमध्ये दरवाढ झाली आणि जी 2 रुपयांनी महाग झाली आहे. म्हणजे साधारणतः आपण पाहायला गेलं तर पेट्रोल आणि डिझेलचे दर जे निवडणुकांपूर्वी 103 रुपये इतके होतं ते आता थेट आपल्याला पाहायला मिळतं 111 रुपयांवरती गेल्याचं पाहायला मिळत आहे. आजची दरवाढ जर पेट्रोलची पाहिली तर ती 2.61 रुपये इतकी आहे आणि डिझेलची दरवाढ ही 2.17 रुपये इतकी आहे. दरम्यान आपण पाहतो की सातत्यानं ही होणारी दरवाढ आहे. 4 वेळा साधारणतः आता आपण पाहतो एकाच महिन्यामध्ये 4 वेळा ही दरवाढ झालेली आहे. फटके एकदम जर दरवाढ केली तर निश्चितच रोष हा सर्वसामान्यांमध्ये निर्माण होईल आणि ज्याचा फटका हा बसू शकतो. त्यामुळं दरवाढ ही एकत्र एकदम न करता हळूहळू साधारणतः रुपयांनंतर पैशांमध्ये, पैशांनंतर पुन्हा एकदा रुपयांमध्ये, नंतर परत पैशांमध्ये अशा पद्धतीने एकंदरीत ही दरवाढ होताना पाहायला मिळते. आतापर्यंत 4 वेळा ही दरवाढ झालेली आहे. एकंदरीत पाहतोय की आजची जर दरवाढ आपण पाहिली तर प्रति लिटर दर जर पाहिली 2.61 रुपये आणि डिझेलच्या प्रति लिटर दरामध्ये 2.71 रुपयांची मोठी ही दरवाढ हे आज जाहीर करण्यात आलेली आहे. आता प्रमुख शहरांमधील आजचे दर काय ते सुद्धा आपण पाहणार आहोत. मुंबईमध्ये आजचा दर हा 111.21 रुपये आहे. त्याच्यामध्ये वाढ ही 2.71 रुपयांची पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये 102.12 रुपये इतकी दरवाढ पाहायला मिळते. त्याच्यामध्ये दरवाढ ही 2.61 रुपयांची आहे. कोलकातामध्ये आजचे दर पेट्रोलचे हे 113.51 रुपये ज्याच्यामध्ये 2.87 रुपयांची वाढ पाहायला मिळते. चेन्नईमध्ये 107.77 रुपये दरवाढ आहे ज्याच्यामध्ये 2.46 रुपयांची वाढ ही पाहायला मिळते. हे झालं पेट्रोलचे दरवाढ. आता डिझेलचे दरवाढ आपण पाहणार आहोत. डिझेलमध्ये मुंबईमध्ये जर पाहायला गेलं 97.83 रुपये आजचा दर डिझेलचा पाहायला मिळतो. ज्याच्यामध्ये 2.81 रुपयांची ही वाढ आहे. दिल्लीमध्ये 95.20 रुपये डिझेलचे आजचे दर आहेत ज्याच्यामध्ये 2.71 रुपयांची वाढ आहे. कोलकातामध्ये आजचे दर 99.82 रुपये इतके आहेत त्याच्यामध्ये 2.80 रुपयांची वाढ आहे. तर चेन्नईमध्ये 99.95 रुपये इतकी दरवाढ आहे.
ज्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर 2.57 रुपयांची वाढ ही पाहायला मिळते. दरम्यान आजचं हे दरवाढ साधारणतः सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार आहेत. कारण का जवळपास पेट्रोल, डिझेलनं ज्यावेळेला 100 पार केली त्याच वेळेला सर्वसामान्यांकडून रोष हा व्यक्त केला जात होता. मात्र जे गेल्या 4 वर्षांपासून निवडणुकांपूर्वी 4 वर्षांपासून ₹103 वरती जे दर पेट्रोलचे स्थिर होते, ते मात्र आता पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहेत. जवळपास थेट हे पेट्रोल, डिझेलचे दर जे ते आता ₹111 गेलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे आणखी दरवाढ ही होण्याची शक्यता ही वर्तवली जाते आणि ज्याच्यावरून विरोधकांनी आता ही अ, आक्रमकता विरोधकांमध्ये पाहायला मिळते आणि सरकारवरती सातत्यानं या इंधन दरवाढीवरून टीका करताना सुद्धा विरोधक पाहायला मिळत आहे. याशिवाय आपण जर पाहायला गेलं तर एकीकडे इंधन दरवाढी ही होत असली तरी त्याचा फटका हा साधारणतः पाहायला गेलं तर सार्वजनिक वाहतूक आणि शालेय बस गाड्यांच्या भाड्यातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रक आणि टेम्पोच्या दरात वाढ होईल. त्यामुळे इतर राज्यातून आयात होणाऱ्या भाजीपाला, फळे आणि शीतल सामग्री महाग होण्याची भीती वर्तवली जात आहे. शेतीचा खर्च शेतकऱ्यांना ट्रॅक्टर्स आणि पंपिंग सेट चालवण्यासाठी अधिक खर्च करावा लागेल, ज्यामुळे धान्याचा भाव सुद्धा वाढेल. साधारणतः इंधनावरती अवलंबून असलेल्या या गोष्टी होत्या, ज्या आपण सातत्यानं त्याला इंधन लागतं आणि आता जर इंधनाचे दर अशा प्रकारे वाढले, तर निश्चितच हा त्याच्यासाठी सर्वाधिक मोठा फटका मानला जातो आणि त्यामुळं एकीकडे दरवाढ जरी इंधनाची झाली असली, तरी त्या इंधन दरवाढीमुळे नंतर भाजीपाला महाग होईल. त्यानंतर जो आयात असेल ती सुद्धा महागणार आहे आणि त्याचा फटका दुसरीकडून हा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यामुळे चहूबाजूंनी सर्वसामान्य जे ते या दरवाढीमुळं कोलमडल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय साधारणतः आपण पाहिलं तर मुंबईतले आपण दर पाहिले, राज्यामधील प्रमुख शहर आहेत त्याच्यामधले आपण दर पाहणार आहोत. नागपूरमधील इंधनाचे नवे दर जर आपण पाहायला गेलं, तर पेट्रोलचे आजचे दर हे ₹111.70 प्रति लिटर आहे, ज्यामध्ये ₹2.72 वाढ आहे. डिझेल हे ₹98.76 नागपूरमध्ये आजचे नवे दर आहेत, जे महागलेले आहेत आणि ज्याचे ₹2.81 ही वाढ पाहायला मिळते. नाशिकमध्ये आजचे दर हे ₹112.47 प्रति लिटर आहे, ज्यामध्ये ₹2.73 ही वाढ आहे. त्यानंतर डिझेलमध्ये पाहायला गेलं तर 99.11 प्रति लिटर आहे, ज्यामध्ये ₹2.81 दरवाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये आजचे दर पाहिले तर एकंदरीत डिझेलचा दर हा ₹98.84 ज्याच्यामध्ये ₹2.71 वाढ आहे. पेट्रोलमध्ये ₹112.8 वाढ आहे, ज्यामध्ये ₹2.61 इतकी वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आजचे पेट्रोलचे दर हे ₹2.72 मागले, डिझेलचे दर हे ₹2.81 मागलंय. त्यामुळे साधारणतः पाहायला गेलं तर देशभरामध्ये ₹2.61 तर डिझेल ₹2.71 मागलेलं आहे. जे अगोदर रुपये, पैसे अशा पद्धतीने जे मागत होते, आज थेट ₹2 पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्याचा फटका हा निश्चितच सर्वसामान्यांना आहे. साधारणतः आपण पाहतोय मे महिना आहे. यानंतर साधारणतः पावसाळी महिना सुद्धा सुरू होईल. त्यामुळे एकीकडे आपण जर पाहायला गेलं तर एकीकडे जरी हा मे महिना असला, तरी या मे महिन्यामध्ये साधारणतः आपण पाहतोय सातत्यानं दरवाढ होत आहे आणि याचा सर्वाधिक मोठा फटका हा सर्वसामान्यांना बसतो आहे आणि हा फटका सर्वसामान्यांना बसल्यामुळे भाजीपाला असेल, फूल मार्केट असेल, मच्छी मार्केट असेल, ज्या ठिकाणी इंधनाचा वापर केला जातो त्या ठिकाणच्या सगळ्यांचे दर हे हळू वाढताना पाहायला मिळतात आणि ज्याचा फटका हा निश्चितच सर्वसामान्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आता एकीकडे डिझेलचे दर वाढले, इंधनाचे दर वाढले, त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया सुद्धा नागरिकांच्या येताना पाहायला मिळते. दरम्यान ह्या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. मुळामध्ये सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न तो आहे, तो म्हणजे निवडणुकांपूर्वी जे स्थिर असलेले दर आता मागतायत. त्यामुळे आता एकंदरीत सरकार जे वाढलेले दर आहे त्यावरती नियंत्रण कधी मिळवणार, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल इतका पेट्रोल असेल, डिझेल असेल त्याचे भाव नेमके कधी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्यावरती आपलंही लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.